मित्रांनो, 500 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय। 6 जून पासून 20 जून पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तर नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकताय एनी स्ट्रीम मधून। सगळी माहिती सांगतोय, काय क्वालिफिकेशन पाहिजे, वयाची अट काय, अप्लाय कसं करायचं, व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी असेच नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते डायरेक्ट नोटिफिकेशन वाचू शकताय। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येणारी द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये भरती निघाली आहे। जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 500 जागांसाठी भरती आहे आणि सगळ्यात जास्त जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। अप्लाय करणं सुरू झालंय। 6 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय आणि स्टायपेंड इथे मिळणार आहे 9,000 रुपये प्रति महिना। यस, ही अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे 9,000 रुपये प्रति महिना मिळते। तुम्हाला जर ही कमी वाटत असेल, बँकेमध्ये तुम्हाला करायची आहे, तर नुकताच आपण व्हिडिओ टाकलाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुद्धा 4,500 जागांसाठी अप्रेंटिसशिप भरती निघाली आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण इथे सगळ्यात जास्त जागा इथली लोकल लँग्वेज आपल्याला आली पाहिजे, त्यामुळे इथे पण तुम्ही अप्लाय करा, तिथे पण करा, जिथे तुमचा नंबर लागेल ते बेस्ट असणार आहे। जस्ट पीडीएफ मध्ये सगळी खाली माहिती दिलेली आहे, म्हणजे कुठल्या राज्यामध्ये किती जागा आहेत। थोडक्यात त्याला ट्रेनिंग म्हणतात। म्हणजे काय आहे, अप्रेंटिसशिप मध्ये थोडक्यात आपल्याला काम कसं केलं जातं, काय केलं जातं ते सगळं शिकवलं जातं, त्यामुळे याला अप्रेंटिसशिप म्हणतात। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केलं तर इथे बघू शकता गोव्यामध्ये एक जागा आहे जी की मुंबई अंतर्गत येते आणि अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघू शकताय 120 जागा आहे। बघा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये बघा दिल्लीमध्ये 37 आहे, गुजरातमध्ये 33 आहे, इथे बघा चंदीगडमध्ये 24 आहे, इकडे 16 आहे आंध्र प्रदेशमध्ये, आणि सगळ्यात जास्त 120 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। बाकी कुठेच एवढ्या जास्त जागा नाही आहे। तामिळनाडूमध्ये 43 आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 20 आहे, त्यामुळे 120 जागा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा आहे। कॅटेगरीनुसार तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ते बघू शकताय। तुम्ही SC ST OBC EWS कशातनं अप्लाय करणार आहात, जनरलमधनं अप्लाय करणार आहात किंवा PWBD कॅन्डिडेट आहात, त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय आणि तसं अप्लाय करू शकता। जसं की बघा SC साठी, ST साठी, UR साठी आणि PWBD कॅन्डिडेट साठी किती जागा आहे ते इथे दिसून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ट्रेनिंग दिली जाणार आहे, जसं की महाराष्ट्रात दिली जाणार आहे, मग महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये आहे हे आपण बघू शकतो। जस्ट तुम्हाला ते खाली स्क्रोल करायचं आहे। गोव्यासाठी जरी तुम्ही अप्लाय करताय तरी मुंबईमध्ये तुमचं हेड ऑफिस म्हणजे रिजनल ऑफिस असणार आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय महाराष्ट्रामध्ये मुंबई 1, मुंबई 3, मुंबई 2 तर इथे येऊन गेलंय, मुंबई 5, त्याच्यानंतर बघू शकता नागपूर, पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणार आहे। त्यामुळे पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी तुमचं लोकेशन असणार आहे जर का तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करताय। आता यासाठी पात्रता काय पाहिजे तर सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत। वय किती पाहिजे तर इथे बघा स्पष्ट दिले, तुमचं वय 21 ते 30 या दरम्यान पाहिजे, म्हणजे तुमचा जन्म 1/6/2025 रोजी कॅल्क्युलेट केला जाणार आहे। ते सगळी माहिती दिली आहे, पण त्यातल्या त्यात जर तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट, म्हणजे 30 आणि 5 35 वय आहे तरी अप्लाय करू शकताय। OBC मधून असाल नॉन क्रिमिनल तर 3 वर्षे सूट आहे, म्हणजे 33 पर्यंत अप्लाय करू शकताय आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षे सूट आहे, म्हणजे जवळपास तुमचं वय 40 आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, म्हणजे कुठल्याही शाखेतनं तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा तुम्ही इंजिनिअरिंग केली आहे, B.Pharm केलं, जे पण म्हणजे प्युअर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। रजिस्ट्रेशन कसं करायचं तर हे थोडं अवघड आहे, कारण की भारत सरकारची वेबसाईट आहे NATS म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम। या वेबसाईटवर आपल्याला ॲज अ स्टुडंट म्हणून लॉग इन करून घ्यायचं। इथे बघा स्टुडंट मागच्या व्हिडिओमध्येच म्हणजे हा जो व्हिडिओ टाकला होता आपण, हे बघा सेंट्रल बँकेमध्ये जी भरती निघाली आहे, इथे पण अप्रेंटिसशिपच्या जेवढ्या पण भरती निघतात याच वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करावं लागतं। अगदी सोपं आहे, तुम्ही ग्रॅज्युएट झाला तर बिंदास अप्लाय करू शकता। स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, मग आधार कार्ड, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो ज्याची साईज 1 MB किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे, आधार सीडेड बँक अकाउंट लागणार आहे। ओके, त्यानंतर क्वालिफाईंग डिग्री लागणार आहे, म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन झाले ते, आणि बँकेचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे। मग हे सगळे डॉक्युमेंट आहे का तर यस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर,
कॅप्चा टाकून तुम्हाला ते सेंड OTP करायचं आहे. OTP टाकून त्यानंतर पूर्ण फॉर्म येईल. मग तुमचं नाव, आडनाव, तुमचं ॲड्रेस काय, 10वीत किती मार्क पडले, 12वीत किती पडले, ग्रॅज्युएशन करताय किती पडले, हे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. फोटो, सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि फी पेमेंट करायची आहे. आता फी पेमेंट किती आहे ते पण इथे आपल्याला वेबसाईटमध्ये दिसेल. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले, अप्लाय कसं करायचं ते पण सांगितले. आता एक्झाम फी किती असणार आहे, तर सगळ्यात जास्त आणि वाईट गोष्ट याच्यामध्ये एकच आहे की अप्रेंटिसशिप असून पण हे भरपूर सारी फी चार्ज करताय. जसं की आपण सेंट्रल बँकेच्या अप्रेंटिसशिपमध्ये पण बघितलं, तिथे 800 रुपये OBC आणि ओपनसाठी घेत होते प्लस GST. इथे तर बघा 944 रुपये घेत आहे GST धरून. म्हणजे जनरल आणि OBC मधून तुम्ही आहात तर 944 रुपये फी आहे. वुमन तुम्ही आहात तर तुमच्यासाठी 700 प्लस 18% म्हणजे 708 रुपये. ST ST साठी 708 रुपये आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 472 रुपये इथे तुम्हाला फी भरायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर इथे बघा दिले सगळ्यात आधी आपली ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. सेम तुम्ही तो बँकेचा अभ्यास केला असेल तरी तो इथे चालणार आहे, कारण की जनरल अँड फायनल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज असे तुमचे 100 प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी. सेम प्रश्न तुम्हाला त्या सेंट्रल बँकेमध्ये विचारले जाणार आहे. सेम सिलेबस आहे, 100 प्रश्न तिथे पण आहे 100 मार्कासाठी आणि 1 तास मिळणार आहे. तिथे पण तुम्ही हिंदी इंग्लिशमध्ये एक्झाम देऊ शकताय. तिथे अजून एक लोकल लँग्वेजची टेस्ट आहे. ओके, तर अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला याचे बुक पाहिजे असेल तर इथे मी टाकून देईल, जिथून तुम्ही क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंगचा अभ्यास करू शकताय. त्यानंतर इथे पण रिजनल लँग्वेज टेस्ट आहे, म्हणजे जर का महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे, दुसऱ्या कुठल्या राज्यातनं करताय तर तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्यानंतर फायनल सिलेक्शन कसं होणार आहे, तर तुम्ही जी एक्झाम देणार आहे त्याच्यात जे पासआउट होतील त्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट होईल, त्यानंतर लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल मेडिकल टेस्ट सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. सगळी माहिती इथे दिलेली आहे. त्यामुळे जे इंटरेस्टेड आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर नक्की ते अप्रेंटिसशिपचा फायदा घेऊ शकता. एवढंच एक फायदा असतो की ते आपल्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळते, काम कसं केलं जातं ते शिकवलं जातं. महत्त्वाचं म्हणजे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट पण मिळतं. पुढे जाऊन भरपूर साऱ्या प्रायव्हेट बँका झाल्या, पतसंस्था झाल्या, त्यामध्ये तुमचा हा एक्सपिरियन्स काउंट केला जातो. तुमचं सर्टिफिकेट तिथे चालतं आणि बँकेमध्ये जर इंटर्नशिप केली तरी ती पण चांगली असणार आहे. मी तर म्हणेल दोन्ही ठिकाणी अप्लाय करा. फक्त फी जास्ती आहे, ती जर भरू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे. अभ्यास कसं करायचा ते पुस्तकं पण तुम्हाला टॅग केले आहे. अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.